स्वीकारली आणि वाटलं होतं की काही दिवसामध्ये गव्हर्नमेंटच्या नोकरीमध्ये गेल्यानंतर भूषण वाटावं असं काहीतरी हातात लागणार आहे. माझ्या शेजारच्या मैत्रिणीने म्हटलं होतं, मी पहिले किस्सा सांगणार म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कंत्राटी ही जी नोकरी आहे 6 महिन्याची आहे, कशाला करते. मी म्हटलं 6 महिन्याची जरी नोकरी परमनंटची परमिशन मिळणार. इतिहास आहे 10 वर्ष. कायदा सांगतो की 10 वर्ष करार कर्मचारी राहिला. 1986चा कायदा, त्याच्यामध्ये झालेले काही कर्मचारी असेल लक्षात तुमच्या की जर 10 वर्षानंतर शासनाला परमनंट करावंच लागते. हा कायदा असतानाही गेल्या 20 वर्षापासून आम्ही इथे कंत्राटी म्हणून काम करतो. 2006 माझी नियुक्ती झाली महानगरपालिका अमरावती येथे. तेव्हाचे तत्कालीन आयुक्त साहेब यांनी एक कामगिरी दिली. तुम्ही कोण? आम्ही विषय तज्ञ. मग विषय तज्ञ म्हणजे काय? MA, BEd, PhD ला अपियर असणारे सर्व लोक. MA कशामध्ये? मराठीमध्ये. MA कशात? इकॉनॉमिक्स मध्ये. MA कशात? पॉलिटिकल सायन्स मध्ये. अशी म्हणजे मग एक आव्हान आहे म्हणे तुम्हाला. तुम्ही जर या सेवेत आले आहे तर तुमच्यासाठी आव्हान आहे की जो दुर्गम भाग आहे अमरावतीमध्ये, जिथे वंचित आणि दुर्बल घटकातील मुलं आहेत अशा ठिकाणी महानगरपालिकेची शाळा सुरू करून दाखवा. मग आम्ही होतो 12 जण त्यावेळेस, भाग्यश्री बानायत. मग हा वसा आम्ही जिद्दीने घेतला. कारण परत त्याच्यामागे कारण काय होतं की जर आपण हे आव्हान स्वीकारलं तर आपला शासन अतिशय चांगल्या पद्धतीने विचार करते. आम्ही तो एक प्रकारे लढला की ठीक आहे. आज पिंजून काढला महादेव खोरीचा भाग. पिंजून काढल्यानंतर 64 मुले दाखल पात्र मिळाले. ज्यांना दाखल करायचं त्यांचा एकच प्रश्न, मॅडम अनेक लोक येतात आमच्या दारापर्यंत आणि शाळा चालू करतात आणि एका वर्षात शाळा बंद होते, तुमची बंद होणार का? मी त्यांना आश्वासित केलं, कारण माझे तेव्हा ट्युशन क्लासेस तिथेच होते, राहिले तिथेच आहे. त्यांना म्हटलं आमचे ट्युशन, आपली शाळा बंद होणार नाही. जर बंद झाली तर माझ्या अधीन असणाऱ्या ज्या 18 शाळा आल्या होत्या माझ्याकडे, त्या 18 शाळेत कुठल्या तरी शाळेत तुमच्या मुलाची ऍडमिशन करून देईल, पण माझ्या या शाळेमध्ये टाका. सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवला, आमच्या टीमवर विश्वास ठेवला आणि एकाच वर्षात त्याच वर्षी 2007 मध्ये 38 मुलांचं आम्ही दाखल करून घेतलं. 38 मुलं, 64 दाखलपात्र विद्यार्थ्यांमधले 38 मुलं आम्ही दाखलपात्र केले. तो अहवाल तत्कालीन आयुक्त उदय राठोड सरांकडे गेला आणि त्यांनी आमची बातमी लावली. तज्ञ यांनी केलेली कामगिरी याची बातमी पेपरला झळकली. खूप जण आमच्या घरापर्यंत आले. शाळा चालू करायला आता मला तर मिळाले पण जागा मिळत नाही. आम्ही कैलासनगरचा पिंजून काढला, जिथे जागा रिकामी आहे, नजूरची जागा माहिती असेल, तिथे शाळेची जागा आम्ही आमच्या नगरसेविका तिथे मॅडमला दाखवली की मॅडम ही जागा आहे शाळेसाठी, पण तोपर्यंत शाळा कुठे चालू करणार. तेव्हा सावित्रीबाईच्या वसा आम्ही घेतलेला. तेव्हा मला एकदम जाग आली की जर मला सावित्रीच्या ऋणातून उतराई व्हायचं असेल तर ही शाळा घरातून सुरू केली पाहिजे. आणि 38 मुलांना घरातल्या हॉलमध्ये शाळा चालू करून दिली. त्याचेही फोटो व्हायरल झाले. ती 38 मुलं जेव्हा घरातून सुरू केले तर त्याचा शैक्षणिक जो काही टाइम टेबल आहे तो आपल्या करिक्युलम प्रमाणेच होता. शिकवणारी एकटी टीचर कोण? मी. आला असेल वसुले मॅडम तर सुषमा वसुले मॅडम एक पिरियड घ्यायला यायचा. दुपारचा वेळ त्यांचा कसा घालवायचा त्या टीव्हीवर वेगवेगळ्या लहान मुलांच्या ज्या ऍक्टिव्हिटीज दाखवायचे त्या माहितीचे टीव्हीवरचं नॉलेज, तर हे सर्व पाहून दुसऱ्या वर्षी जो आपल्याला जी नजूरची जागा तोपर्यंत बांधकाम सुरू झालं. ऑगस्ट 2007 मध्ये 3 जी आपली षटकोनी खोली आहे अशा 4 खोल्यांचं तिथे बांधकाम सुरू झालं. या बाईला सांगा की ही शाळा घरातून चालू केली तर त्याचा जे असतं ना पहिला आपण म्हणतो पाया खोदायचा, त्याची पहिली ठुंगी ही बाई मारेल आणि त्याची ही बातमी केली. कारण काय? हे करण्याचं कारण काय की कधीतरी या शासनाला असं वाटेल की उत्कृष्ट काम करणाऱ्या या बायांना, या विषय तज्ञांना, तेव्हा विषय तज्ञ हे पद होतं, यांना परमनंट केलं पाहिजे. कारण शिक्षणाची खरी गंगोत्री घराघरापर्यंत नेणारे आपले लोक आहेत. करताना ती शाळा सुरू झाली. शाळेतली क्वालिटी पाहिली तर बाजूला लमांगण शाळा होती इंग्लिश कॉन्व्हेंटची. त्या माणसाने, ते प्राध्यापक आहेत, त्यांनी माझ्या घरी येऊन सांगितलं की सारे मुलं तुमच्या शाळेत बसत आहे, तुमची शाळा
शाळा बंद करा. नाही, बंद होणार नाही. तुम्हाला कोणाला काय सांगा, कारण ही गव्हर्नमेंटची शाळा आहे, तुमची शाळा खासगी आहे, तुम्ही फी घेता. या मुलांची फी घेण्याची ऐपत नाहीये, ते माझ्या शाळेत येतील. आणि सर्वांनी मला पाठिंबा दिला. त्यांची शाळा नभांगण बंद झाले. तिसरा वर्ग दुसऱ्या वर्षी बंद झाला. पहिल्याच वर्षी पहिला वर्ग आणि दुसऱ्या वर्षी पहिला दुसरा तिसरा हे काम विषय तज्ञांनी केलं. लक्षात घ्या, त्यामध्ये कोणीही नव्हतं, कोणताही अधिकारी नव्हता. इथे मोठं विश्वासाने सांगतो, फक्त विषय तज्ञांनी शाळा चालवून दाखवली. 3 वर्षामध्ये शाळेला मान्यता झाली, तिला स्वतंत्र दर्जा मिळाला आणि माझी उचलबांगडी केली.